नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कागदपत्रे अपलोड करा अशा प्रकारचा मेसेज हा तुम्हाला आलेला होता आणि याच अंतर्गत तुम्ही जर आतापर्यंत कागदपत्र अपलोड केले नसाल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण की त्याचं एक वेळापत्रक देण्यात आलेलं आहे। कधीपर्यंत कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, कधीपर्यंत योजनेचा लाभ मिळणार आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कागदपत्रे अपलोड करा अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला आलेला होता आणि आतापर्यंत तुम्ही जर कागदपत्रे अपलोड केली नसाल तर लवकरात लवकर करून घ्या। म्हणजे या अंतर्गत शेळी वाटप किंवा गाय वाटप या योजनेअंतर्गत जो काही निधी आहे तो तुम्हाला लवकरच निधी हा तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। तुमचे कागदपत्र अपलोड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये महत्त्वाचं वेळापत्रक पाहणार आहोत की वेळापत्रकानुसार जी काही महत्त्वाची माहिती ती देण्यात आलेली आहे की नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना लाभार्थीसाठी ऑनलाईन अर्ज मागवणे 2025-26। तर मित्रांनो, शीर्षक याच्या अंतर्गत तुम्ही महत्त्वाची जी काही माहिती आपण ती पाहू शकतो की ऑनलाईन अर्ज स्वीकारणे म्हणजे दिनांक 3 मे 2025 2 जून 2025 अंतर्गत या योजनेसाठी तुम्ही अप्लाय हे करू शकत होता, परंतु ह्या अंतर्गत आपण महत्त्वाची माहिती काय पाहत आहोत की याच्या अंतर्गतच तुम्ही याच्या अगोदर अर्ज केलेला आहात आणि त्याच्यानंतर म्हणजे 3 जून 2025 अंतर्गत तुमची जी काही रेंडमायझेशन पद्धतीने लाभार्थीची प्राथमिकी निवड होणार आहे 3 जून ते 7 जून अंतर्गत। म्हणजे त्याच्यानंतर मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थ्यामार्फत कागदपत्रे अपलोड करणे म्हणजे तुम्ही मागील वर्षी किंवा या अंतर्गत जर फॉर्म भरला असाल तर तुम्हाला 8 जून 2025 ते 15 जून 2025 ही लास्ट तारीख असणार आहे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी। तर आतापर्यंत तुम्ही जर कागदपत्रे अपलोड केली नसाल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण की 15 जून 2025 ही लास्ट तारीख असणार आहे। त्याच्यानंतर पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे मार्फत कागदपत्रे हे पडताळणी करून निवड पूर्ण करणार आहेत। तर याच्यासाठी 16 जून 2025 ते 24 जून 2025 अशा प्रकारची तारीख इथे देण्यात आलेली आहे। आणि त्याच्यानंतर लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता म्हणजे कागदपत्रे अपलोड करताना काही चुकीचं कागदपत्र अपलोड केलं असेल, काही ब्लर झाला असेल तर त्याच्यासाठी 25 जून 2025 ते 27 जून 2025 अंतर्गत तुम्हाला डबल हे कागदपत्र त्रुटीत आल्यास तुम्हाला डबल अपलोड करण्यासाठी 25 जून 2025 ते 27 जून 2025 एवढा हा वेळ देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर कागदपत्रे अंतिम पडताळणी ही 28 जून 2025 ते 30 जून 2025 अंतर्गत असेल। राखीव हे 1 जुलै 2025 असेल आणि त्याच्यानंतर अंतिम लाभार्थीची पात्र यादी ही तयार होईल म्हणजे लगेच त्यांना जी काही अंतिम लाभार्थी पात्रता यादी त्यांना लाभ मिळाला म्हणजे त्यांना लाभ मिळेल अशा प्रकारची तारीख म्हणजे 2 जुलै 2025 अंतर्गत त्यांना लाभ या अंतर्गत मिळणार आहे। म्हणजे अंतिम लाभार्थी जी काही पात्र यादी असेल ती 2 जुलै 2025 रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण पशुसंवर्धन विभागाअंतर्गत जर तुम्ही नाविन्यपूर्ण जिल्हास्तरीय योजना किंवा राज्यस्तरीय योजनेसाठी याच्या अंतर्गत जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर लवकरात लवकर ही कामं करणं गरजेचं आहे। आणि याच अंतर्गत तुम्ही जर कागदपत्रे अपलोड केली नसाल तर 15 जून ही लास्ट देण्यात आली म्हणजे उद्याची तारीख ही लास्ट आहे। तर त्याच्यासाठी लवकरात लवकर हा जो काही कागदपत्रे आहेत तुम्हाला अपलोड करा असा मेसेज आलेला असेल त्या अंतर्गत तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहेत। आणि या अंतर्गत जी काही महत्त्वाची माहिती आपण ती तर पाहिलेलीच आहोत, तर या अंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर या गोष्टी करणं गरजेचं आहे। एक अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती पशुसंवर्धन विभागाअंतर्गत 2 गायी किंवा म्हशी किंवा शेळी गट वाटप अशा प्रकारची योजना या अंतर्गत राबवली जाते। तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहण्याचं काम केलेलं आहोत। तर आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।